नमस्कार, मी तेजस. महाराष्ट्राच्या आखाड्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषदची निवडणूक सुरू आहे आणि मी सध्या वाखरी जिल्हा परिषद गटातील कवठाई या गावात आहे. खरं तर इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत, इथल्या लोकांच्या भावना काय आहेत, इथल्या लोकांचं इथल्या राजकारणावर, इथल्या उमेदवारावर नेमकं काय म्हणणं आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. काय निवडणूक सुरू आहे, काय इथल्या समस्या आहेत, काय इथल्या काय काय अडचणी आहेत इथल्या? अडचणी काय आज चाललं येता संघ आहे. हां, काय झालं पाहिजे इथं आता? काय गावात लाईट रस्तं पद्धतशीर झालं म्हणजे झालं विषय पाणी. लाईट, रस्ता, पाणी. हां, हां. आरोग्याचं काय? आरोग्य पाहिजे, पहिलं पाहिजे घेऊ देऊ. हां, बर. काय इथं राजकारण कसं चालू आहे काय? त्याच्या पार करायचं ह्या पक्षाला चांगला आहे. कुठल्या पक्षाला? हे घड्याला घड्याळ चांगला आहे. हो. बर. कोण आहे घड्याळ उमेदवार माहित आहे? बागल साहेब. बागल आहे. बर. काय होईल इथं? तिकडे बी काय आहे, तिकडे बागल आहे. होता नाही चांगलं होते कुणाचं? काळे हां, बागल साहेब. बागला चांगलं होते का? म्हणून चांगलं होते काय आहे अहो, त्यांचं? पहिल्यापासून नीती चांगली आहे त्यांची. बर. इथे चांगली आहे. हो. हां, आणि सुरुवातीपासून ती एकनिष्ठ आहे तो. बर. हो. तरी संघटनेची आहे ती म्हणजे. आज शेतकरी संघटनेची असली तरी पण हां, युती नाही इकडं. इथे आहे. हां. हां. कवठे गावातली लोक साथ देतील या? हो, येणारच. हां. बरं. पण पुढं पण ते काळेच्या घरातलं उमेदवार आहेत करत काय नाही. काय नाही होत. हम्म. हां. मग काय त्यांना साथ द्यायच नाही हा? काय कोण इथली लोक? आता ती कुठलं आहे हे कळतच नाही तर. गावात कुठलं? कुठल्या पार्टीचं वातावरण आहे गावात? म्हणजे इकडे अभिजित पाटलाच. अभिजित पाटील. पण तिकडे परिचारकांची पार्टी आहे काय? असं नका मग. असली तरी काय करायचं त्याला. हां. काय होईल आता फायनल अंदाज काय? 70% होईल इकडं. 70%. कुणाला? अभिजित पाटला. अभिजित पाटला 70% हो, मतदान हो. होणार. बरं. तर या ठिकाणी अजून काही आजोबा आहेत. आजोबा, बोला. कसं चालू आहे राजकारण? चांगलं आहे. काय आहे? कुणा बाजून आहे काय? कसं काय चालू नाही आहे? चांगलं म्हणजे बरं घड्याळ बरं आहे चांगलं आहे म्हणलं. घड्याळ बरं आहे. होय. हां. पण तिकडं कमल घेतले काय अजून घेऊन बाकीचे काय लोकं? करायचं आपणाला ज्याला पटेल ते घेईल. हां. आमच्यात तर हा घड्याळ चांगला आहे. घड्याळ चांगलं. हां. कोण आहे घड्याळ उमेदवार? बागल. बागल आहे. हो. बरं. काय होईल? कशासाठी बागलालाच करायचं? चांगलं तर आहे समजे चांगली जी कर्तव्य चांगली आहे म्हणते ती हं. पण आहेच म्हणून कर्तबगारी चांगली चांगली आहे. आहे. हां हां. हां शरद पवार आपला कोण होता का? हं. आमचा मेन पहिला आपला होता. पण त्याचं पक्षी घेऊन करते म्हणलं चांगलंच म्हणायचं. पवार साहेबांमुळे फायदा होईल. हां फायदा होईल. फायदा होईल. बरं. तिकडे बी कल्याणराव काळेंच्या घरातला उमेदवार आहे. असू दे मग काय बिघडते मग तिथं असं म्हणा ज्याच्या बघून जाईल. का त्यांनी काही केलं नाही का इथं काय? केलंही त्याने बी केलंही. हां. होय. बरं. मग तरी पण इकडं कसं काय बघायचं? शरद पवारामुळे जाणार. शरद पवार बघायला जाणार. बागलाला जाणार. हो. बरं. काय इथं काय व्हायला पाहिजे गावात? चांगलं व्हायला पाहिजे मग समजा नेत्यांनी ध्यान ठेवलं पाहिजे बघितलं पाहिजे. बरं. मी काय त्यानं बघितलंच नाही त्यानं मग कसं त्याला होईल बघितलं? कळ्यानं काय बघितलं काहीच बघितलं? काय बघितलं नाही. हां. मग आता ही बागलं ध्यान ठेवतील या? ठेवतील आता बघायचं एक बाहेर बघिलं पाहिजे काय ते समजायचं. हां पण आपलं वरल्या पक्षाकडे बघून करायचं ही. पवारांकडे बघू. हां करायचं आपलं बरं. एकदा संधी द्यायला पाहिजे. द्यायच पाहिजे की. बरं. अजून या ठिकाणी काही लोक आहेत. ओ काका, मला काय म्हणतोय हां. काय बोलायचं असतं? काय आपलीच माणसं आहे ती. कोण म्हण? गादीगावचे अभिजित पाटील आपलाच माझाच आहे. कसं आहे हां. माझा आजोळ आहे किंवा मेहुणा लागतोय अभिजित बरं. पाटील. इकडं बघ. हां. मेहुणा लागतोय अभिजित पाटील. हां. तिथं मामा येतं माझं. बरं. त्याच बुडातलं भावकीत हां. तुम्ही कवठे गावातलंच का? गावातलं पण माझी आई द्या गावची. तुमच्या आई द्या गावची. बरं. चांगलं मत इकडंच आमचं गादीगावकर असेल अभिजित पाटील असेल हां. इकडंच मत. हो, ह्या दोघांना बघूनच मतदान करायचं आहे. नाही पोरं बी आली ती ह्यात आहे ती करायचंच मत ह्यांनाच द्यायचं. कोण आहे ते उमेदवार? का नाव माहित आहे उमेदवार? कोणाचा उमेदवार आहे? अभिजित पाटील आणि गादीगावचे काय आता हे विष्णू
बर त्यांच्या घरातला उमेदवार आहे. बरं तिकडं काळ्यांचा बी उमेदवार आहे की हो? काळ्याचा बी उमेदवार आहे की? दोन्ही असली तर आपलं हाय खरं हां असं लय का हो? सांगा हां पण काय आहे आता काळ्याचं बी घरी एवढे वर झालं राजकारणात आहे समाजकारणात काय आहे. एवढं मला गाडी कळायचं नाही हां. मला लई दाट येणार नाही लय दाट येणार नाही. पण मला सांगा आता इथं आपल्यात कसं आहे परिचारक गट आहे, काळे गट आहे, अभित पटला गट आहे. काय कुठल्या गटाचं वातावरण चांगलं वाटतं इथं? एवढं मी इथला ना रानातलाच गडी आहे, एवढं पण सांगतो तरी बी लय अंदाज असतो हो तुम्हाला. बर हो बाबा लय हसताय. चालले म्हणून म्हणलं त्याचं हसवालं काय ते चालल्या गडी चाललाच निघून जा बोल ना काय ना काय नाही बर काय होईल आता निवडणूक सुरू आहे गावात हा? सांगेन ते हा? सांगेन ते सांगेल ते कोण सांगेल ते तुम्ही हं? काय सांगेन ते आपलं काय करतो कुठं टाकायचं कुठं नाही हा मोठं मग काय तर ठरवलं असेल की काय कोणाला नाही अजून अजून आलं नाही काय हा त्याला तोंड आहे हा हा. बर आता प्रचार चालू आहे उमेदवार फिरते काळेचा उमेदवार फिरतोय इकडे यांचा बागलांचा उमेदवार फिरतोय काय कोणाचं कसं वजन वाटतंय काय बघा आता तुमच्या मनानं. बर मामा नमस्कार नमस्कार काय नाव रामचंद्र पाटील कवटाळीचं कवठे. बर काय निवडणूक सुरू आहे जिल्हा परिषदची काय गावात काय समस्या काय आहेत आपल्या गावात काय घड्याळाकडे द्यायला पाडणार समस्या विचारतोय समस्या काय विकास काय झाला पाहिजे गावात झालंच पाहिजे काय बी कुठला बी हं. झाला पाहिजे विकास झाला पाहिजे हा. काय झाला पाहिजे काय केलं काय पाहिजे काय रस्ता असतील कुठं काय असेल काय बर शेतकऱ्याची अडचण असेल कुठं काय बर विकास झाला पाहिजे तर कसं आहे राजकारणाची परिस्थिती काय आहे कवटाळी कुठं घड्याळाकडे द्यायला घड्याळ का घड्याळ आमचं पार्टीच घड्याळाकडले तुम्ही घड्याळ पार्टीच आहे हा पहिल्यापासून बर हा मग ती कल्याणराव काळे बी तुमच्यातच होती गिरा होते ते त्यांनी मग आमच्या घरं जाळली ती हा हा कसं काय केलं ते ट्रॅक्टरवर 5 लाख रुपये कर्ज काढून खाल्लंय ते तुमच्या हा आरोप आहे गिराव मग आणि 50,000 रुपये दंड केलाय दुसऱ्या कारखान्याला ट्रॅक्टर नेला म्हणून मग अजून काय राखलंय त्यानं आमचं घर जाळायचं बर आता त्यांच्याच घरातला उमेदवार आहे मग असं हा आम्ही त्याला देत नसतो देत नाही हा ते वचन नाही माग काय तर वारसा चालवाय नाही काय नाही जेव्हा संपलं हा गावात तेव्हा संपलं आता इकडे भारत नाही सून इथं नगराध्यक्ष झाली आहे झाले मग ह्यांचे वचन नाही सुनाला कराय काय अडचण काय नाही बर मग गावात काय कुठल्या पार्टी हवा आहे तुमच्या आता घड्याळ घड्याळ तुमचं घड्याळाचं वजन आहे हा पुढे तुम्हीच असणार आहे हा बर हो नमस्कार नमस्कार काय म्हणते राजकारण काय उमेदवार कोण आहेत माहित आहे का आहे ते कोण आहे उमेदवार मयूर तरी बागल आणि तात्या मधने बर ही झाली घड्याळाची हा पुढची पुढं कोण आहे ती कमळाची? काय आपल्याला माहित नाही त्या कमळाची माहित आपल्याला नाही. माहितच नाही ते उमेदवार माहित नाही गावात कधी आली ते नाही नाही अजून तरी आली नाही ती हा पण काय गावातल्या काय समस्या आहेत काय झालं पाहिजे गावातले बागल परिवाराने पहिला विकास बी केलाय पंचायत समितीमध्ये सदस्य असताना बर आणि कुठं स्टँड बांधली त्यांनी अशी गावातली आमच्या चांगली बरीचशी सुधारणा केल्या गेल्या सुधारणा केली त्या हो ते ह्या बरेच द्यायचं का आम्ही घड्याळाला मतदान देणार तिकडे कल्याणराव काय साहेब नाही, इकडे भारत नाही सोन नगराध्यक्ष होते कोणी जरी असली तरी नाही हा, आपण इकडे वचन नाही ते सोनं जाईल ना असू द्या ना त्याला काय करायचं आम्ही घड्याळाची माणसं आम्ही घड्याळालाच मतदान करणार घड्याळ माणसं घड्याला मतदान हा बर का मग लोकांनी घड्याला मतदान करा ती विकासाची पावलं अजितदादाची आम्ही पाठीमागची माणसं बर आणि आम्ही माननीय विठ्ठलच्या चर्मनच्या पाठीमागची आबाच्या मागची माणसं आमदारच्या आबाजी माणसं आहे तुम्ही हम्म. बर काय परिवर्तन घडवतील या आबाजी माणसं इथं याच्यापेक्षा पुढचं परिवर्तन चांगल्या प्रकारे घडवणार आहे ती. हम्म. बर आधी काय दर दिलं नाही हे नाही म्हणते ते नाही मी विठ्ठलचा जुना कामगार आहे अण्णाच्या काळापासून बरं. माझं संपूर्ण त्यांनी फायनल दिले आमच्या पगारी बी देणार आहे ती सगळंच
आणि त्यांनी राहिलेली आमची ह्याच्या काळातली बालकेच्या काळातली बिलं 5 लाख रुपये होती, ती 5 लाख बिलं बी आमची त्यांनी या निवडणुकीत देऊन टाकली. आव्हान दिली. आव्हान दिली. बर मग ती काय पैसे राहिलं आणि ती हे देणार आहे ती. पैसे देईन ही अशी भाषा ते चालू आहे आहे. ते पैसे सुद्धा वेळ आल्यानंतर ती देऊनच टाकणार आहे. ती ठेवणार नाही ती कोणाचे पैसे. ती काय साहेब मागे लागली काय बी ते किती बी असू द्या. पैसे दिले नाहीत म्हणते. नाही म्हणू द्या ना तरी किती जरी म्हणलं म्हणून काय पैसे काही लगी असतात का? पैसे कुठनं तरी आणायचं इथं काहीतरी करायचं पण ते आम्ही तरी बी समाधानी आहे आणि आम्ही घड्याळाच्या मागची माणसं आहे. बाळासाहेब नागटिळक बर गावातलेच कवठाई. गावातलं बर कवठाईतले नागटिळकले आहे ती काय? हा 60% नागटिळक जायचं. बर कुणाकडे आहे ती नागटिळक? नागटिळक सरास कुठं जरी 1 2 4 2 घरं जर सोडली सरास आबा पवार साहेब. अभिताबा आमदार. हो बर का आबा का? काय करा लोकच बुडलेले पैसे बालक्यान 2 2 वर्ष बिलं दिली नाही ती ऊस तेवढा गाळला शेनी बिलं दिली. का जाऊ नये आबाकडं? कामगाराला 2.5 वर्ष पगार नव्हता आबान दिला. का कामगाराने आबाच नाव घेऊन बर का घेऊन ये? बर तुम्ही आबाज का म्हणताय म्हणून सांगतो तुम्हाला. हा आता माझं 2.5 वर्ष बालक्यान बिला म्हणजे माझंच काय दोन हेच दिलं नव्हतं. बर आपण लगेच चेअरमन झाले महिन्याभरात पैसे दिलं. बिल मिळालं तुम्हाला? बिल मिळालं सगळ्याची मिळाली माझंच नाही. हा ह्यानी ऊस नेऊन काढला एवढंच खरं पण पुन्हा माघारी डोकून बघितलं नाही त्या शेतकऱ्याकडे. काय करा नगरपालिकेत निवडून येऊन ती काही शेतकरी विकास करणार आहे? त्यातलाच होत नाही तिच्या हात नाही विकास. तिला तर बसूच दि नाही बाकडावरती यायची. आता काय ते आबान दर दिलं म्हणून आबा म्हणताय का? नाही आम्ही पवार साहेबांची माणसं पूर्वीपासूनच. बर हो आणि जाता दादा सांगून गेले की दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन लढा. मग श्रद्धांजली म्हणून आम्ही पवार साहेब किंवा आबा काय बी म्हणा तुम्ही. आता इकडे काय साहेब बी घरातला उमेदवार आहे. काय करायचं आपली त्यांची ओळखच नाही. कारखान्याने त्यांच्या उच्चांकी दर दिला गे दिलाय काय करायचं इकलं 2 2 कारखानं काय करायचं विकलं. मग काय केलं हा. काय करायचं मग तिथे काय त्यांना फायदा होईल का नाही गे? आता कारखाना किती काय जे ते मार्गाने जे त्याचं कसं असेल तसं असेल. माझा इकडे भारत नाना सोनल नगराधीश केली इकडे नाना सोनल नाही का इथं नाही जिल्हा परिषद करणार? नाही कसं आहे वातावरण कसं आहे इथं? वातावरण घड्याळच गड्या खरं का पार्टीच आहे म्हणून त्याला कळेल की तुम्हाला निकाल लागल्यावर. बर तोपर्यंत काय कळायचं. मग ते काय तुम्ही आबा म्हणताय त्या आबा या नावानं बोंबलायला लागली सगळे 500 दिल नाही म्हणताय. अहो 500 नाही दिले तर आम्ही समाधान आहे. हा समाधानी आहे. आम्हाला काय बालक्यान 2000 वर कधीच दिलं नाही तर ती आपदून पतून हागूनच दिल्या. हं. काय करायचं? काय ऊस कधी दिलता तुम्ही? नाही दिला कधी. हां बालकेसने दिल तर मग काय कायम जर वर्षीच. हां बर आता काय होईल परिस्थिती? काय नाही घड्याळ निवडून येणार काय होतं. बर आहे ना बघा निवांत रोज एक फुगा लागतो दारूचा बर आणि आमच्या गावात काय मिळत नाही. बर आणि बाहेर गावाला गेलं तर 10चा फुगा 20ला 25ला मिळतो. दारूचा क्वार्टर पेत नाही, मिलिटरी पेत नाही. जावा येतं मिलिटरी बाटल्या देतात पण मी पेत नाही. हां कळलं का? मला हातभटीच लागते पण हातभटी मिळत नाही. काय करावं त्याला? परवानगी आहे आजबट्टीला? परवानगी उघड एकटी द्या कसं? नाही उघड आहे. जा शिरडूनला किती पाहिजे एवढे टिपडा नाही ते पडन दारू मिळते. होय. बर हप्ता देतोय तुम्हाला आम्ही बर म्हणून ती ऐकते. हप्ता देते म्हणून एकटी दे. हा बर मग काय राजकारण आहे काय परिस्थिती आहे? बरं दारू एक ठेवूया आता राजकारण म्हणल्यावर दारू बिरू आलेच घे. हो मग दिले नाही अहो या राजकारणाला आता काय आहे माहित आहे का? पुढे धाब्यावून देतात मटण खाऊ घालतात. अहो पण माणसाला काय म्हणतात माहित आहे पुन्हा काय काय चाललंय तुमचं? हं. हीच आहे. आता बघा आता झाली तुमची सभा की चाललं धाब्यावर सगळं. हां मग तर क्वार्टर पेणार कोण, मिलिटरी पेणार कोण, उशी पेणार कोण काय? हं. अहो पण हातबोटी काय तत देत नाही ती. हातबोटी पाहिजे हो. हातबोटी वाजला हातबोटीच पाहिजे ते. कळलं का? हातबोटी पाहिजे. पुढाऱ्यानं नेलता नाही कुठल्या हा? पुढाऱ्यानं पुढारी कशाला नेते तर माझ्याकडे येतच नाही तर हां मला भेट येतं. बर शिव्या देतोय मग ते दारू पिऊन दारू पिऊन शिवाय देते शिव्या म्हणून देते भेटी दे. म्हणून भेटते ती. बर
मग गावात काय कुणाचं वातावरण आहे परिचारकाचं आहे काय नाही मी गावात नसतो रानात दारं धरतो निवांत चित्राबाई शानगान काढायची वैरणा नाही टाकायची निवांत बसायचं. ऊस आहे राहणार ऊस हाय कुठल्या कारखान्याला इटलला हाय हां चंद्रभागेला हाय सदगुरला हाय बर युटुपियनला हाय बर चौकट माझं शहर आहेत. मग आता विठ्ठलला आहे म्हणताय हो घालवलं इटलला घालवलं आहे काय हो. चंद्रभागेला आहे म्हणताय युटोपियनला आहे हो. आता इथं कसं आहे पार्टीचे प्रमुख ह्या कारखाने चेअरमन आहेत इकडे कसं आहे या मग पार्टीला आता नेमकं कुठल्याकडे जायचं चंद्रभागेवाल्याकडे जायचं का विठ्ठलवाल्याकडे जायचं नाही नाही कुणाला साथ द्यायची? जुना सभासद आहे इटलचा मी हो पहिला शहर जुनाच आहे आमचा भाऊ ती भाऊ माझाच आणि मी बी आमचा जर वर्षे 100-200 इकडं तकडं जातो 200-300 टन जातो दोघाचा बी हो मग कुठली पार्टी सगळ्याला घालवतो उली 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 आम्ही पहिला अण्णा अवधूर अण्णा कारखाना त्यालाच आहे दारूचा धंदा केल्यावर तुझं लय गिरायक वाढल होय होय की मग इथं जर एखादं टाकलं खोक मग काय होईल गावात काय होईल निवडणूक चालू आहे. काही सांगता येत नाही बाबा काय कोण सांगता? कुणाकडे जात आहे कोण काय म्हणतंय ही आपल्याला कळत नाही वर निघा आत निघा आहे. असं आहे वर निघा आत नाही इकडं असं बनगड आहे गावात बर ही कुणा माग कुणाकडे वळल पण ह्या इट्टलला मत एवढं पडणार आहे एक नंबर विठ्ठलला इट्टल कारखान्याचा हां त्याला पडणार बर पहिलं गाव आपुडच आहे भागवत पाटील होता पहिला भागवत विठ्ठल वाल्याला तुमचं गावात जरा कलतंय म्हणायला कळणार म्हणजे अभित पाटील चेअरमन अभित पाटला बाजून कलणार आहे आम्ही चेअरमन जरी असला तर ती काय आमदार इथला नाही नाही जी. कळलं का कवटे तुमचे पंढरपूर मंगळवेड्याला आवताडे आमदार आहेत तुमचे येणार हां आलो हरी लक्ष्मण गोडशे कुठला आहे तुम्ही कवठळी कवटा बरं काय इथल्या समस्या आहेत समस्या काय रस्ता पाणी बरं वीज रस्ता पाणी वीजची समस्या आहे. समस्या सोडवणं बरं मग आता सध्या निवडणूक सुरू आहे काय होईल कोणाला लोक साथ देतील एकीकडं भाजपकडं आहे काळेंना ऐन वेळेला उमेदवारी मिळाली परत इकडं बागल आहे काय होईल नेमकं वातावरण भाजपला येणार भाजपला देणार कसं काय का म्हणून भाजपला देणार आता सगळं चौकोन त्यांचंच आहे सगळं पूर्ण तुम्ही कोणत्या पार्टीचा आम्ही परिचारक पार्टीचं प्रशांत मालक बरं परिचारक पार्टी देतील या मत काळ्यांना देणार की अहो आजपर्यंत लढला हो एकमेकाविरोधात देणार की कसं काय ठरलंय तुमचं काय मतभेद ठरायला काय आम्ही प्रशांत मालक असेल तिकडे आम्ही असतो सगळेच प्रचंड मालक तिकडे तुम्ही तुमचं कुठकडे असेल हा मालकानं काय सांगितलंय मालका सांगितलं द्या म्हणून मतदान कोणाला कमळाला कमळाला कोण कमळ कोणाकडे असेल तिकडे जायचं जिकडं कमाय तिकडं जायचं उमेदवार कोण का असेल बघायचं नाही उमेदवार हां हा मग आता कसं आहे जरा काय हे विठ्ठल परिवारात नेते तुमच्या पांडुरंग परिवाराचा विषय वेगळा कायला नेमकं ती ऐन टायमाला उमेदवारी घेऊन उमेदवारी दिली मग इथं होय ते आले ते नाही गटातले भाजपमध्ये आपले मिसळले अन्याय ते ना झाला नाही का भाजपमध्ये मिसळले ते नाही हां मग आपल्याच गटातल्या पार्टी म्हणजे पांडुरंग परिवारातले लोक अन्याय नाही का ही अन्याय नाही का पांडुरंग परिवारातल्या लोक आणि ते मिसळले तीच म्हणल्यावर काय आता ते मिसळली तेच म्हणलं घेणं भागच पडतंय ना घेणं भाग पडते बर कायला मतं का द्यावी लोकांना ते आलाच भाजपमध्ये म्हणल्यावर देणारच गेला भाजपमध्ये आलाय म्हणून मतं द्यायला पाहिजे बर दुसरं काही तर असेल की त्यांना मतं द्या म्हणून सांगा दुसरं काय आता दुसरं काय नाही काय नाही दुसरं काय मी दुसऱ्या कशा बेसच नाही काही काम नाही का त्यांचं दुसरं काय त्याला भाजपमध्ये आलाय म्हणल्यावर आमच्या पार्टीचं काम आहे द्यायचं प्रशांत मालकाचं म्हणजे असं बरं ते सांगायचं आम्ही करत असतो म्हणजे मालक सांगेल ती तीच करत असतो हां प्रशांत मालक सांगेल ते आम्ही करत असतो नमस्कार नमस्कार काय नाव संजय चव्हाण बर गावातलंच हां कवटाळे हां. काय इथल्या काय समस्या काय आहेत कवटे लोक राजकारणावर बोलती ती सगळ्या गोष्टी खऱ्या द्या गावात बी काय तर समस्या असतील या नाही समस्या असते त्या राजकारण आहे असंच होत जाणार आहे बर काय राजकारण काय आहे राजकारण काय आता जे ती येणार जे काय असेल ते मुद्दे मांडणार आम्ही हे करू ती करू हे असं चालतच राहणार आहे
कोणाच ऐकतील लोक? प्रत्येक जण म्हणणार आहे, मी ह्याव करेन त्याव करेन. प्रत्येक जण असंच चालणार आहे, बोलणार एक करणार एक, असं काय म्हणजे आता पहिल्यासारखं जनतेचं काय विश्वास राहिला नाही. हं. काय होईल? आता ते काय पुढच्या पुढं पण जे त्या मार्गानं यायचं काम आहे, जे त्याचं बोलायचं सांगायचं, जे ते आपल्या जे त्या पण लोकं एक असं- पार्टिशनावर जे त्या कल मापान असेल जे लोकाला त्याचं करते ती लोका कल असली काय? कल तुमचा अस- कल काय आहे? कल लोकांचा? असतोच की. आता आमचं काय बाबा मालक परिचारक आहेत ते भाजपमध्ये येतं. हं. मग आता जे असेल ते त्यांच्या प्रमाण काय निर्णय घेतील ते आम्हाला त्यांच्या ऐकायला लागतंय ना. हं. ते निर्णय घेतील ते काय सांगेल ते आम्हाला त्यांच्या ह्यानं करायला ऐन लागतंय. टायमाला काय यांना भाजपमध्ये घ्यायचं, उमेदवारी 1-2 दिवसात द्यायची, कसं बघता हे येईल? काय आता राजकारण चालतंय, आता परिवर्तनाच्या काय- लोकांना अन्याय झाला नाही का? अन्याय झालाय की. हां. आता कसं आहे, पहिली जी आहे ती आपली ती थांबली, आता नवीन येईल त्याला जसं म्हणजे होत जातंय ना. कार्यकर्ता नाराज झाला असेल की. आता पहिली आहे ती नाराज होणारच की. जरा पण नवीन आल्यावर जरा कुठंतरी थोडे आपले पक्ष वाढल, हे होईल, हां. कुठंतरी एकामेका साथीनं काय तर होईल म्हणून हे करतात सगळं आपलं. म्हणजे किती दिवस पक्ष वाढल मग म्हणा. असंच चालणार आहे तर कसं असतंय आता. कायांच्या राजकारण म्हणल्यावर काय कायांच्या उमेदवारीमुळे इथलं आता अनेक जण इच्छुक होते, काय ते नाराज आहेत म्हणतात काय. होत असते ते, पण होत आहे काय तर समज काढून हे करते ते आपले काय. पण नाराज तर आहेत का? नाही, नाराज असं कोण नाही आता. म्हणजे दोन्ही जे गावात जे हे होते काळे परिचारक, हे दोघा संमतीने झाल्यामुळे आता असं काही नाही नाराजपणाचं. बरं, ठीक आहे. मग काय होईल आता? काय व्हायला पाहिजे? आता काय काळे परिचारक किती तुमचं वजन आहे गावात पार्टीचं? किती आता- तुमच्याकडे 50% पुढे जाईल? काय होईल? नाही, आता दोन्ही असल्यामुळे 50% पुढे जाणार की. पुढे जाईल होय, फिक्स. जाणार 100%. बर, मग वसंत सोनाल निवडून देणार तुम्ही? काळे काय मनात नाही का उगं वरवर? नाही नाही नाही, हां. ही दोन आहेत का नाही आता काय आपलं गोसावी आणि काळे, ही 100% सगळीजण ह्यांना दोन्ही परिचारक आणि काळे पार्टी ही 100% अगदी मोकळ्या मनानं मतदान करणार. तर या होत्या इथल्या कवठाई गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया. एकंदरीतच बघितलं तर इथल्या गावातल्या लोकांनी वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून इथं समोर आणल्यात. लोकांचं मत काय आहे, लोकांचं इथल्या उमेदवाराबद्दल काय म्हणणं आहे, लोकांचा कल कोणीकडे आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. पाहत राहा महाराष्ट्राचा आखाडा.